राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे, तर बुलढाण्यातही मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत भाजपा व राष्ट्रवादी अशी अभद्र युती असल्याने राष्ट्रवादी आपला पाठिंबा काढणार का, अशी चर्चा रंगत असून विद्यमान भाजप राष्ट्रवादी या सत्ता समीकरणापेक्षा नव्या समीकरणाची नांदी देखील पाहावयास मिळू शकते। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर काँग्रेस पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीत सत्ता कायम होती। मात्र 2.5-3 वर्षांपूर्वी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या करिश्म्यामुळे जिल्हा परिषदेत ऐतिहासिक मुसंडी मारणाऱ्या भाजपाने 60 पैकी 24 जागा जिंकल्या। सत्तेसाठी नैसर्गिक मित्र शिवसेनेला दूर सारत राष्ट्रवादीचा टेकू घेतला। त्यामुळेच भाजपच्या उमा शिवचंद्र तायडे यांना अध्यक्षपद आणि मंगला संतोष रायपुरे यांच्याकडे उपाध्यक्षपद देत पहिल्यांदाच वेगळं सत्ता समीकरण जिल्हा परिषदेत आकाराला आलं। आता सध्या आम्ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आहोत। तसं आमचं 5 वर्षाचं नातं तिथे जुळलेलं होतं, परंतु आता मध्यंतरी हे एक चेंजेस राज्यामध्ये झालेत, मोठे चेंजेस राज्यामध्ये झालेत। एक जनतेच्या मनातलं सरकार या निमित्तानं या ठिकाणी येत आहे। त्यामुळे आता यानंतर आमचे वरिष्ठ आमचे नेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब हे काय आदेश देतील याच्यावरती समोरच्या गोष्टी अवलंबून राहतात। त्याच्या स्थापनेनंतर त्या ठिकाणी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी असं आघाडीचं समीकरण त्या ठिकाणी पाहायलाच मिळालं। परंतु स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या सत्ताबळामुळे त्या ठिकाणी भाजपनं 2.5 वर्षांपूर्वी 24 जागा जिंकून ऐतिहासिक मुसंडी मारली होती। परंतु शिवसेनेला दूर सारून राष्ट्रवादीचा टेकू सत्तेसाठी घेतला आणि 2.5-3 वर्षापासून त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे। परंतु राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सत्ता समीकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा परिषदेवर देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं सत्तेचं संख्याबळ हे 32-33 जागांपर्यंत जातं 60 पैकी। त्यामुळं निश्चितच आगामी काळामध्ये जर बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये बदल झाले तर महाविकास आघाडीचं समीकरण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पाहायला मिळेल। आता या ठिकाणी राष्ट्रवादी नेमकी भूमिका काय घेते, आपला पाठिंबा काढते का भाजपचा जिल्हा परिषदेमधला, हे पाहण्यासारखं राहील। यातही अध्यक्षपदासह अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण, समाज कल्याण समिती सभापतीपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद आरोग्य, कृषी सभापतीपद राष्ट्रवादीकडे गेले। नाही म्हणायला भाजपची अंतर्गत गटबाजी आणि सत्ता सहकारी पक्ष राष्ट्रवादीसोबत बेबनाव ही ओळख देखील या काळात निर्माण झाली होती। विद्यमान स्थितीत महिला आणि त्यातही खुला गट आरक्षण निघाल्याने राजकीय वातावरण आगामी काळात राजकीय वर्तुळात तापणार आहे। तसंच राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून सुरू असलेली घमासान पाहता जिल्हा परिषदेत भाजप राष्ट्रवादीचे सत्ता समीकरण कायम राहते की काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असे नवे समीकरण तयार होते अथवा भाजप सेना जवळीक साधली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेस 14, शिवसेना 9, राष्ट्रवादी 8 अशा नव्या सत्ता समीकरणाची नांदी पाहायला मिळू शकते। जिल्हा परिषदेत 33 महिला सदस्य असून यातील श्वेता महाले या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडणुकीत विजयी झाल्या आहेत। त्यामुळे महाले यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने 32 महिला सद्यस्थितीत सदस्य आहेत। भाजप 24, काँग्रेस 14, शिवसेना 9, राष्ट्रवादी 9, भारिप बमस 3 व 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल जिल्हा परिषदेत आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।